अक्षय, श्रावणी, अक्षय, मी तुला वॉर्न करतोय, आपला श्रेयस पूर्णपणे बरा झालाय. त्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होईल त्या प्रकारची वर्तणूक तुझ्या बायकोकडून होणार नाही, ही जबाबदारी तुझी असेल. डॉक्टर काय म्हणाले ऐकलंस ना? कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण श्रेयसला होता कामा नये. डॅड, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही म्हणालात तसंच होईल. श्रेयसची जबाबदारी आता आमची. ऍक्च्युली दयानंद काकांचं जे प्रकरण झालं ना, त्यामुळे श्रावणी जरा अपसेट आहे. बाकी दुसरं काही नाही. येतो आम्ही. अक्षय, हे सगळं बोलण्यापुरतं होतं हे न कळण्या इतका मूर्ख नाहीये मी. सांभाळ. ओके, सावकाश. कसं वाटतंय श्रेयस आता तुला? गरगरत नाही ना बाळा? नाही आजी, आता गरगरत नाही अजिबात. बरं वाटतंय मला. श्रेयस, माझ्या बाळा, मायेनं हात फिरवावासा वाटतोय रे तुझ्यावर. जाऊ का मी याच्याजवळ? फिरवू का त्याच्या डोक्यावरती हात? देवा, काय करू मी? काय करू? आराध्य, तू पाणी दे ना प्लीज. देते. श्रेयस, बाळा, तुला आता बरं वाटतंय ना रे? श्रेयस आला का शुद्धीवर? हो. कसा आहेस बाळा तू? बरं आहे मी डॅड. आणि आता अजिबात काळजी करायची नाही. काहीही होणार नाहीये मला. बाळा, पाहिलंस ना या काही तासाच्या अवधीत काय काय घडलं ते? सगळं जगच उलथापालथ झालं रे. म्हणजे एका बाजूला तू बरा झालास, इट्स अ मिराकल. आणि दुसऱ्या बाजूला नीचतेचा कळस काढणारं काळ रूप. या दोन टोकांच्या मध्ये ना आपलं विश्वस हेलकावे खात होतं रे. अगदी खरं आहे श्रेयस. श्रेयस बाळ, व्हॉट अ मिराकल. आणि बाळा, तू पूर्णपणे बरा झालास रे. म्हणजे आम्हा सगळ्यांसाठी हा सुखद धक्का आहे. कालपर्यंत अगदी लहान मुलासारखा इकडे इकडे बागडत होतास आणि आज
पूर्णपणे बरा झालास. माझी नजर ना शार्प आहे. तुम्हा दोघांच्या वागण्यावरनं जाणवतंय मला की आराध्या, तुला हे सगळं माहित होतं ना? आराध्या, काय विचारतोय मी? तू एका शब्दाने बोलली नाहीस मला. हो, काय ग आराध्या? नाही 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 आजी, डॅड. प्लीज तुम्ही आराध्याला काही बोलू नका. तिचा काही दोष नाहीये यात. कारण काय, आजी प्लीज यांना प्लीज जरा बाहेर जायला सांगशील का? अरे कारण मला तुझ्याशी डॅड आणि आराध्या तुम्हा तिघांचीच बोलायचं फक्त. अरे पण श्रेयस, आई, हरकत नाही. श्रेयस बरा झाला हेच माझ्यासाठी खूप आहे. तुम्ही बोला, मी थांबते बाहेर. श्रेयस, ही तुझी आत्या आहे. वयानं मानानं मोठी आहे ती. आणि जे काही झालं ते तिचा काय दोष? तिला कुठे काय माहित होतं? नाही तसं असेलही आजी. डॅड, आय एम सॉरी, मी असं वागलो. पण माझं कसं झालंय माहितीये का डॅड, लहानपणापासून कधी मला माहीतच नव्हतं की मला एक आत्या आहे, एक सख्खी आत्या आहे. त्यात मी आजारी असताना ती अचानक घरी काय येते, 6 महिने माझी काळजी काय घेते. तिच्या मागोमाग ते दयानंद काका काय येतात, ते इथे काय भयंकर गोष्टी करून ठेवतात. हे सगळं माझ्या मनाला अचानक पटत नाहीये डॅड. म्हणजे अचानक नव्याने समोर आलेलं हे नातं ऍक्सेप्ट कसं करायचं हे मला कळत नाहीये. म्हणून मला फक्त स्वतःला समजवायला, स्वतःच्या मनाला समजवायला वेळ हवाय की हे खरंच माझी आत्या आहे आणि त्या दयानंद काकांसारखं हिच्या मनात काही वाईट नाहीये. हे मान्य करायसाठी मला वेळ हवाय. तुम्हाला कळतंय ना? कारण हे सगळंच माझ्यासाठी खूप नवीन आहे. श्रेयस बघा, नवीन आहे म्हणजे? अरे गेले 6 महिने शकुताई इथेच राहते. डॅड, गेल्या 6 महिन्यातलं मला काही आठवत नाहीये. काय? म्हणजे त्या दयानंद काकांनी ज्या काही भयंकर गोष्टी केल्या, जे क्राईम केलं, आराध्याला आणि त्या मुलींना विकण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्यांना वाचवायला गेलो होतो, यातलं मला काही आठवत नाहीये. तेव्हाचा मी हा कम्प्लिटली वेगळा होतो. म्हणजे त्या दयानंद काकांनी माझ्यावर हल्ला केला, माझ्या डोक्याला मार लागला, मी बेशुद्ध पडलो, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, हे सुद्धा मला काही आठवत नाहीये. माय गॉड. मला मामानी आणि आराध्याने सगळं सांगितलं. हा, मात्र हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी बरा झालेलो होतो, अगदी नॉर्मल, पूर्वीसारखा. हा, डोक्याला मार लागल्यामुळे आणि औषधांमुळे मला ग्लानी होती, इतकंच. पण तुम्हाला सांगतो डॅड, समहाऊ माझ्यावर हल्ला झाला तो प्रसंग मला स्पष्ट आठवतो. तेव्हा माहित नव्हतं, पण आता माहिती आहे त्या दयानंद काकांनीच सगळं केलं होतं. जेव्हा ते मला मारण्याचा प्रयत्न करत होते ना, तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी मी त्यांच्याशी झटापट केली आणि त्या झटापटीत त्यांच्या कुर्त्याचं बटण माझ्या हातात राहिलं. ही गोष्ट मी मामाशी सुद्धा शेअर केली.
कारण मी शुद्धीवर आलो, बोलायला लागलो, तेव्हा माझ्या समोर मला भेटणारी पहिली व्यक्ती म्हणजे मामा होती. मामाशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की मला 6 महिन्यातलं काही आठवतच नाही. आणि हेही कळलं की घरात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. मामा आणि आराध्याने मला बरंच काही सांगितलं, पण तरी काही गोष्टी मला डिटेलमध्ये जाणून घ्यायच्या होत्या. आणि म्हणून मी असं ठरवलं की मी अजूनही वेडा आहे, लहान मुलासारखा आहे असं नाटक करणार. अगं बाई, श्रेयस, आजी 6 महिन्यांपूर्वी भर पूजेत मम्मानी आराध्याचा अपमान केला. मी तिची बाजू घेतली नाही. ती रागावून घरातून बाहेर पडली आणि तिचा ऍक्सिडेंट झाला. त्याचा परिणाम म्हणून मी तसा झालो होतो. हे माझ्या लक्षात आहे, हे मला कळत आहे. पण त्याच्यानंतरचं मला काही आठवत नाही. अरे पण गेले 6 महिने तुझी देखभाल करते. आराध्याने केली आठवत नाही तुला? नाही ना आजी. पण अर्थात म्हणजे हे सांगायची गरज नाहीये, तीच करणार ना. आराध्याचं माझ्यावर किती प्रेम आहे मला माहिती आहे ना. सो मामाने जेव्हा मला सगळी परिस्थिती समजावून सांगितली, तेव्हाच मी ठरवलं की मी बरा झालोय हे आत्ताच कोणालाही सांगायचं नाही. आणि मी मानसिकरित्या बरा नाहीये असं सगळ्यांना वाटत असतानाच घरात या ज्या सगळ्या वाईट गोष्टी घडत होत्या त्या सगळ्यांसमोर उघडकीस आणायच्या. आणि या नाटकात मामानी आणि माझ्या लाडक्या आराध्याने माझी साथ दिली. तुला सांगतो आजी, आराध्याने जर माझी साथ दिली नसती ना, तर त्या दयानंद काकांनी जे काही क्राईम्स केलेत ते मी सगळ्यांसमोर कधीही आणू शकलो नसतो. थँक्यू सो मच आराध्या. अरे बापरे, याला कल्पनाच नाही की ही आराध्या नाही तारा आहे. हे संकटच आहे नवीन. बिचाऱ्या ताराला काय वाटत असेल. अरे पण मग तुम्ही दोघांनी मला किंवा अरविंदला, आम्हाला कोणाला तरी कल्पना द्यायची ना. आणि हे सगळं संजयला देखील माहित होतं. काय ग आराध्या? हो आजी. बाबा, खरं तर सगळं सांगण्याची इच्छा होती आमची, पण आमच्या दृष्टीने दयानंद काकांचा बुरखा फाडणं जास्त महत्वाचं होतं. कारण त्यांच्यामुळे श्रेयसच्या जीवाला धोका होता ना. आणि तुम्हाला जर कळलं असतं की श्रेयस बरा झालाय, उगाच आनंदाच्या भरात तुम्ही दुसरं कोणाकडे तरी बोलला असतात तर परत सगळे सावध झाले असते. आणि हे सगळं उघड करायला मग आम्हाला शक्य झालं नसतं. त्यामुळे मुद्दाम आम्ही हे सगळं लपवून ठेवलंय. आजी, बाबा, त्यासाठी आम्ही दोघंही तुमची माफी मागतो. खरंच सॉरी. नाही आराध्या, माफी वगैरे मागायची काही गरज नाही. त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न झालंय. माझा श्रेयस पूर्णपणे बरा झाला. हीच आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची, मोठी आणि चांगली न्यूज आहे. पूर्वी याला बघताना जीव तुटायचा माझा, पण आता माझी सगळी काळजी मिटली. आय एम सो हॅपी. वी आर सो हॅपी. खरंच ते 6 महिने कसे काढले आमचं आम्हालाच माहित. बरं, आता तू काहीतरी खाऊन घे. गोळ्या घ्यायच्यात ना तुला? आराध्या, चल काहीतरी गरम गरम करून आणूया ह्याच्यासाठी. हो आजी, मी करते. चल. आराम कर.
रे, काय भयंकर निघाला तो दयानंद. अरे आमच्या बाबतीतला जर त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला असता तर. बापरे, विचार करूनच माझ्या अंगावर काटा आलाय. पण एखादा माणूस एवढा नीचपणा कसा काय करू शकतो? चेहऱ्यावरून तर साधा, सरळ, भोळा, गोड बोलणारा, पण कोणी कोणी सहज बसेल ना. आणि बिचारा आत्या, त्यांना तर ह्यातलं काहीच माहित नव्हतं रे. तर माझा श्रेयस करून त्याच्या अवतीभोवती फिरायच्या. आणि त्यांचाच नवरा त्या श्रेयसच्या जीवावर उठला. शी. ताई, अरविंद, अरे सॉरी, मला कळलंच नाही तू आलेला. तुझ्या मनात जी काही घालमेल चालली आहे ना, ती कळते मला. अरविंद, हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे. तू सांग मी काय करू? ताई, मी तुझी मनस्थिती समजू शकतो. आम्हालाच इतका त्रास होतोय ना, तुला किती होत असेल. अरविंद, माझ्यासाठी हा धक्का खूप मोठा आहे रे. माझ्या जिव्हारी लागलाय हा धक्का. ज्या नवऱ्यासाठी उपास तपास केले, व्रत वैकल्य केली, 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना केली, तो असा निघावा. असा मला खरंच माहित नव्हतं रे, हा माणूस इतक्या खालच्या पातळीला जाईल. तुम्हा सगळ्यांची कशी माफी मागू रे मी? मान वर करून घरात कुणाशी बोलायची लाज वाटते मला. खचून गेले रे मी अरविंद, खचून गेले. ताई, खचून कसं झालं? ताई, मला एक सांग, त्या तुझी काही चूक? तुला यातलं काहीच माहित नव्हतं ना? त्या माणसाची चीड येणं, राग येणं हे स्वाभाविक आहे. पण ताई, तू असा का विचार करत नाहीस की त्या नीच आणि नालायक माणसापासून तुझी सुटका झाली? खरं आहे रे, पण हा मला लागलेला लाजिरवाणा कलंक घेऊन मी जाणार तरी कुठे? आणि इथे तरी कशी राहू? का? मी कोणीच नाही तुझा का ताई? भाऊ आहे मी तुझा. यशोधरा अचानक घरातून निघून गेल्यानंतर तू या घरात आलीस, सगळ्यांना सावरलंस, सांभाळलंस. आता आम्ही तुला सांभाळ. ताई, तू अजिबात काळजी करू नकोस. हा भाऊ सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझे हे उपकार मी आयुष्यभर कधीही फेडू शकणार नाही रे. फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतंय, मी श्रेयसवर जीवापाड प्रेम केलं. यशोधराच्या पश्चात त्याची आई होऊन राहिले. आज तो पूर्ण बरा झालाय. अरविंद, त्याच्याशी ना मला खूप बोलायचं वाटतं रे. त्याला डोळे भरून पाहावंसं वाटतंय. पण आज तो माझ्याशी जे वागलाय ना, मला सहन नाही झालं रे. ताई, मी समजू शकतो. नवरा तुरुंगात, ज्याला आपल्या मुलाप्रमाणे मानलं, तोही माझ्याशी अबोला धरू नये. जगावं तरी कुणासाठी रे अरविंद? सांग ना तू. ताई, तू असा विचार का करतेस? हे बघ, श्रेयस अजिबात नाराज नाहीये. तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय. हा, तो मग तो दुखावला गेलाय आणि त्याचा त्रास त्याला होणारच. त्याच्यावर कोणीतरी जीवघेणा हल्ला केलाय, त्याच्या बायकोच्या बाबतीत कोणीतरी गैरविचार केलाय आणि ते करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तुझाच नवरा आहे. त्याचा त्रास तुला होणारच. त्याचा तसाच त्रास आपल्या श्रेयसलाही होणार आहे.
हे बघ ताई, थोडा वेळ आपण त्यांना देऊया. थोडा वेळ गेला की आपला शरीर शांत होईल. आणि या सगळ्यावर एकच उपाय, तो म्हणजे काळ. जसजसे दिवस जातील ना तशा ह्या सगळ्या जखमा भरून येतील बघ. हो अरविंद, तुझे उपकार मी ताई, उपकाराची भाषा करायची नाही.